या सर्व वानरांच्या पुढे झेंडा घ्यायचं काम. एके दिवशी प्रभूंनी सांगितलं, तिसरा दिवस युद्धाचा सुरू आहे. सकाळी दर्शन घेतलं, इतकं तापड होतो, इतकं तापड होतो, इतकं तापड होतो, इतकं तापड की बघताच सोय नाही. महाराज, रावणाच्या पक्षातल्या एकाही माणसाच्या हाताने एकाही वानराचा मृत्यू नाही झाला. आणि मग रावणाला गुप्तचरांनी सांगितलं, मालक, आपलं एवढं सैन्य असून रामचंद्राच्या पक्षातला झेंडा धरणार वानर मरत नाही, काय आपल्याला ताकद आहे? रावणानं धारेव धरलं. संध्याकाळी मीटिंग घेतली. रमेशराव, बेटा कोणी नाही गेलं तरी हरकत नाही, पण आज गंधमादन वाजता कामा नाही. इतका बाणाचा वर्षाव झाला, इतकाचा बाण आला की उडी हानीत होतो. पण कर्म न गती, एक बाण लागला, एक बाण लागला आणि त्या बाणानं झेंड्याची काठीच उडून गेली. पण किती उडून गेली सांगू? ही उंच काठी जिथरोक झेंडा होता का तिथून उडून गेली आणि खालच्या हातातच राहिली. पण ती काठी घेऊनच नाचत होतो, माहीतच नाही झेंडा उडून गेलाय. इतकं प्रेम. धर्मावर पकड किती असते काही काही लोकांची बघा. काही काही धर्मासाठी माईकवर बोंबलत, अशी काही पकड नसते त्यांची. असं काय नसते. माईकवर मात्र धर्मासाठी इतके बोलणार, इतके बोलणार. वा वा वा. छत्रपती शिवाजी राजेंची जयंती आल्या, बापा बिल्लेन तेन काय, वा 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 वा, सारं भगवच वादळ. हो. आणि जयंती झाली की 2-4 दिवसाला पोळी उकरी तू घोरपडी पाहला. बसायची जागा हाणायला पाहिजे निबर काठीनं. नालाय का तू? लायकी आहे का रे? नुसता हावभाव करतो नुसता. हे इतकं आपल्याकडे काही गोष्टी आल्या ना, बापरे बापरे, असं वाटतंय की पाहाचंच काम नाही. आमची इथे एक महाराज आले आणि त्या महाराजाला आंघोळ घालू लागली. मग त्या महाराजांना आंघोळ घालीत असताना काय झालं, हा बाबा बाबा, इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी की बघायचंच काम नाही. कोणाला वाटतं की जाऊन तांबर पाणी महाराजांच्या अंगावर टाकावं. इतकी गर्दी, इतकी गर्दी. एका बाईला जातात नाही आलं, ती मधात नाही गेली, मोरीतून पाणी आल्यावर पिली. ते म्हणले, नका का आंघोळ घालणं होईना, पण महाराजाच्या अंगावरचं पाणी मोरीतून आलंय ना, ते तीर्थ म्हणून पिली. तर मी तिची चप्पल चोरली. म्हणजे ह्या महाराजावर इथे श्रद्धा किती आहे. आपण हिच्या चपलाच्या पाया पडू. मी फेटा ठोच्या पिशवीत तिची चप्पल ठेवली. जाऊ दे म्हणलं, एखादीशी भेटले आपल्याला पाया पडण्याचे पैसे द्यायला, विला दुप्पट देऊ. पण ही महाराजाच्या अंगाचं मोरीतून आलेलं तीर्थ पेती, त्या अर्थी हिचा भाव किती गोडे. आपण हिची चपलाची पूजा करू. आणि त्याच महाराजाच्या कीर्तनात ती पहिल्याच अभंगाला झोपी गेली. मग माझ्या लक्षात आलं, बाळ्या, ही चप्पल तिला देऊन टाक आणि ती पिशवी पण जाळून टाक. कारण तू हिची चप्पल ज्या पिशवीला लागली त्या पिशवीला पटका लागल्यावर तू कीर्तनात झोपशील. म्हणजे काही काहीचा भाव इतका नदीला उतू जातो आणि त्यांच्या अंतकरणात कवडी इतका नसतो. इतका येडपट भाव असतो काही काहीचा. काय वानराचा भाव होता त्या. काठी घेऊन उड्या आणत होतं ढकल्यांना, ते काठी घेऊन, पण मागून खडा हाणला. गंधमादन येतो ध्वजा पय धर्मदंडे शुभय स्थिता. नसता धर्मदंड आहे, ध्वज कुठे? अरे बापरे, काय करा. महाराज, भेद आहे पुराणामध्ये. लक्ष्मणजीला आणि प्रभू रामचंद्राला वल्कल्ले होती, त्या अर्थी वस्त्र नव्हते, असा भेद सांगितला वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर यांनी. पण सुग्रीव नावाच्या व्यक्तीच्या कमरेला शेला होता बांधलेला. ताव दिवशी उडी टाकली आणि पांढरा सुग्रीवाच्या कमरेचा शेला काढून घेतला, ते उपरनं बांधलेलं. आणि जी काठी होती का हातातली काठी, ती एका बाजूला टोचली अंगात. भळा 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 रक्त आलं आणि त्या रक्तात ते उपरनं भिजवलं आणि त्या काठीला बांधलं आणि प्रभूला सांगितलं, प्रभू ध्वज. स्वतःच्या रक्ताची ध्वज केली. हो, काय गंधमादन असेल ते. तुकोबारा का मागतात पुढचं याच्याकरता सांगतोय. काय सत्कार, काय आदरातिथ्य. आणि हेच लक्षात आलं, एकदा खाल्ल्यावर 6 महिने उठत नव्हता त्याच्या. काय नाव होतं त्याचं? कुंभकर्ण. कुंभकर्ण. त्यानं पैजेचा विडा उचलला. उद्या गंधमादन ठुणारच नाही. त्यानं काही शस्त्र नेलेत नाही. गंधमादन ज्या कोपऱ्यात उभा होता त्या कोपऱ्यातले वानर अशी वळडे. पाल कशी किडावडी ती पाल पाल
कसं जीभ लांबून अजे असं टाकल्याबरोबर ती किडा ओढीती का नाही, तसे असे प्रेशरनं सगळीच वानर सगळी ओढली. हजारो वानर मदत केली, हजारो. वानराच्या लक्षात आलं आपण वाचतो, इतका गंधमादन हुशार, इतका गंधमादन त्याच्या पोटात झेंडा घेऊन फिरत होतो. त्याचं पोट किती मोठं असेल कल्पना करा ना. कुंभकर्णाच्या नाकातले केस काढायला पळाट्या उपटायचा चिमटा होता. असं मी सांगत नाही बरं, मी काय त्या काळात सरपंच नव्हतो रावणाच्या गावातला. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण आहे रामायणामध्ये, अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण. मला मी शिकलो कमी, पण मला अलंकार वगैरे सगळे ते गुरु लघु वगैरे सगळे ते सिद्धांत सगळे पाठ आहेत. कारण मेमरी कार्ड गोड आहे माझं मेमरी कार्ड इतकं सुंदर दिलंय मला, म्हणून तर मी तुमचे मोबाईल वापरीत नाही. मला हे मेमरी कार्ड गोड आहे. नाही 6दा वाचिलं की 7व्यांदा पाठ, चिठ्ठी फाडून टाकायची. काय सांगू लागलो, अतिशोक्ती अलंकार. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, लांडोरीचा पाय लागला, त्याच्यात हत्ती वाहून गेला. तेल केवढ्याचं आणलंय, दमडीचं. बरं ठीक आहे, त्यावेळेला दमडीमध्ये 20 क्विंटल तेल येत होतं असं समजा. पण 20 क्विंटल तेलाची टाकी मोराच्या बायकोला पालती होती का? मोराची बायको कोण? लांडोरी. लांडोरीचा पाय केवढा असतोय? एवढूसा. मग लांडोरीच्या पायानं पालत झालेलं तेल असेल केवढं? एवढी वाटी. मग मोराच्या पायानं पालत झालेल्या तेलात हत्ती वाहून जातो, हे अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण आहे. तसा कुंभकर्ण हा अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण होतं. त्याची दाढी करायला जे वस्त्रे होते का, त्याला कोळप्याच्या दांड्याच्या पासा होत्या, त्या ह्या होत्या दांड्या मुठी. हो, एवढा कुंभकर्ण होता. ओढूनच घेतली वानर सगळं. पण सगळ्या वानरांच्या भोवताल पोटात फिरत होतं. मरू देत नाही रे, काळजी करू नका, त्याचं गुण गात राहा. मरायला लागल्या भजन आठवतोय, ते म्हणले वाचायचं असेल तर गुण गा. राक्षसाच्या पोटात गुण गायलं. राक्षसा पुरावे 1-2 देतो तुम्हाला. पोटात गुण गायल्याच्या नंतर एक जण म्हणला कौरव गुण गाच रे, म्हणला रस्ता दिसूस तर. इतक्या टोकानं पोटात गुण गायलं आणि प्रकाश पडला तो कानातून. आणि मग गंधमादनानं सांगितलं, हानान उड्या येडपटा होती, होच रस्ता आहे ना. कानाचं भिताड फुटलं कुंभकर्णाच्या आत, त्याला आपण पडदा म्हणतो ना, ते फुटलं त्याचं भिताड यायच्या आवाजानं. आणि प्रकाश बार हाना उड्या, सन 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 उड्या हाणल्या. पण कुंभकर्णाच्या लक्षात आलं, जे झेंडा घेतय का त्यानं शहाणपणा केलाय, याला नाही वाचू देत, याला वाचू देत नाही म्हणले. आणि मग कानाला चाळणी लावली बोटाची. उडी हाणल्याबरोबर फेल दिशी गंधमादन धरला. झेंडा आणि तेन सगळंच असं धरलेलं. कोण? त्याला वाटलं आवाजान भीन. ते बारक्या बुरक्या माणसाचा कार्यकर्ता होतं का ते अशा माणसाचा कार्यकर्ता होतो. या विश्वावर ज्याची सत्ता आहे त्या मालकाचा ते कार्यकर्ता होत. कोण? ते म्हणलं ऐकू येते ना, हळून बोल. तो तरी एककडचा कान फुटलाय आणि मॅच फोडलाय, मला दोन्ही कान आहेत, हळून बोल ना. अरे तुरच रावणाच्या भावाला, ज्याला 7 कोटी घर आहेत, त्याच्या भावाला वाननीर आरोतुर बोलायले. आपण बऱ्या बुऱ्या माणसाला आरोतुर बोलले आपल्या अंगावर गाड्या घालतील. हो, पुन्हा ताकद नाही कशाने मेला आणि काय मेला सांगायची. आहे का हिम्मत कोणाची? एवढा मोठा श्रीमंत रावण आरोतुरच. कोण? हळून बोल म्हणला. गंधमादन. गंधमादन नाव कशा करता ठेवलंय? तुकोबारा का मागता त्याच्यावर बोलतोय. तुकोबारांच्याकडे कशा करता गंधमादन नाव ठेवलंय? ते म्हणला जरासं नाकाच्या जवळ घेऊन पाय ना. लय नको नेऊ म्हणे, मला मळमळ होईल तुझ्या तोंडाने. कुंभकर्णानं हात असा जवळ घेतल्याच्या नंतर गंधमादन, मलया निळू चंदनाचा सुगंध ज्याच्या अंगातून कोसोपर्यंत जात होता, असं ज्याची तनुगंध आहे त्याला गंधमादन म्हणतात. हो, बरीच पैकी वानर आहेत. पुष्पदंत, भयदंत, यतिदंत, साक्षीदंत, कीर्तिदंत, आश्वदंत, प्रियदंत, साक्षीत नाही, नदीत नाही, भयत नाही, भास्त नाही, हे वानरांची नाव होती. हो, लेकरांची पण चांगली ठोत जा. आमच्या मित्राला पोरगी झाली, मी बारशाला गेलो, नाव काय ठेवलं म्हणले चुटकी. नालाय कुठला चुटकी नाव ठेवलं. आपला असाच कारभार. हो,
घ्या आदर्श, मुस्लिम बांधवांचा आदर्श घ्या. अरे त्यांच्या धर्मामध्ये एक तिळा इतकी चूक करत नाहीत, म्हणून त्यांच्या बाबतीत धर्म खाली येत नाही. आपण नुसत्या धर्माच्या बाबतीत उड्या हाणतो आणि गप्पा हाणतो, पार टाळू फोडून गप्पा हाणतो, वागत नाही. साधी नावं ठेवत नाहीत आपण आपल्या संस्कृतीनुसार. काल परवा 2-4 वर्ग शिकलेली ती पोराची आंटी म्हणले, ही आंटी नाव ठेवीन, तिला आकलीचा कांदा आहे का? हळदीची साडी होती तेव्हा सासू सासऱ्याला वाहिलं काढलं आणि तिला नाव ठेवायचा मान द्यायला, तिला अक्कल आहे का? नाव ठेवण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना सांगा जा, तात्विकांना सांगा जा. नाही म्हणे आमची आंटी लयच हुशार आहे, तिला मोबाईल लय पाहता येतो आणि मोबाईलवरच पाहून आंटीनं नाव ठेवलं. ते पोरग असंच नाव ठेवलं शाहू. हो, दवाखान्यातच ठेवलं. आणि शाहूला भेटायला मी गेलो दवाखान्यात. शाहूला भेटायला दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्याचा वडील आमचे जरा सोबत शिकलो होतो 4थी पर्यंत. ते 4थीला गळालं, मी 7वीला आपटलो, म्हणजे शिकलोच नाही पुढं. ते नाही पुढं गेलं. मी म्हणलं अरे बघू दे मुलगा. हो, आत्ताच नाव ठेवलं म्हणे आमच्या लहान्याची बायको आलती, म्हणजे त्याची भावजई. हो, सगळे म्हणले ती जरा शिकलेली आहे आणि तिनं नाव ठेवलंय शाहू. म्हणलं वा वा वा, पावदी म्हणलं तू हा शाहू. त्याचा शाहू पाहिल्याच्या नंतर बरा दिसला. कसा होईन रे? मी म्हणलं मला काय सांगता येईल कसा होईन, तर मला सांभाळीन का? मी म्हणलं बघू आता, इतक्या लवकर काय सांगता येईल, मी का देव आहे का? बाहेर आल्यावर एक ढवळ्या कपड्यावाली बाई भेटली. कोण आपण? गिरगावकर. इकडे कुठे? म्हणलं ते आमच्या मित्राला मुलगा झाला. तिने असं कसनूच तोंड केलं. मी म्हणलं हिला काही संबंध नाही काय नाही, त्याला पोरग झालं हिला. म्हणलं बाई तुम्हाला कसं काय मळमळ झालं? त्याचं बाळांपण केल्यावर तुम्ही अंगठी अर्पली, त्याची डिलिव्हरी केल्यावर मग अंगठी अर्पली. अर म्हणलं दाश्या पोरग दाखव बरं. त्याचं नाव दाश्या होतं. म्हणलं पोरग दाखव बरं. ते म्हणलं काय झालं? म्हणलं दाखव ना. तर लहान लेकर अशा मुठी वळीत येत. त्याची मी मुठ उकलल्याच्या नंतर सिस्टरनीची अंगठी गवसली. मी म्हणलं दाश्या लहान्याच्या बायकोनं याचं नाव शाहू ठेवलंय आणि झाल्याच यानं सिस्टरनीची अंगठी चोरली. याला जर तालुक्याचा आमदार केलं तर हे काय काय इकीन रे? हा, याचं नाव शाहू ठेवलंय, तिथं नाव ठेवणारी आण बरं. ते तिथंच होती बाजूला. काय झालं? अरे म्हणलं काय काय झालं? नाव तळ्याला आणि काम नदीला. याचं नाव तो शाहू ठेवलंस आणि यानं झाल्या सिस्टरनीची अंगठी चोरली ना द्वारका. तिचं नाव नव्हतं द्वारका, मी आमच्या इथली म्हणायलो विठाला विठाला विठाला. आपण काही जोपाशीत नाही. बघा गंधमादन, याच्याकरता गंधमादन नाव आहे. एक सांगू का? तो येतो का रावणाकडे? म्हणलं रावणाकडे? कशाला? अरे काय या रामाचं नाव घेऊन पाला खातोस तू झाडाचा? माझ्या दादाकडे आल्याच्या नंतर गावरान तुपातलं जेवण. म्हणला नको कडे. ते फार वेगवेगळं बोललं होतं पण आता सांगत नाही, पुढे सरकतोय, वेळ मोजकाय आपल्याकडे. इतकं बोललो घाणेरड्या वाणीत ते वानर, इतकं बोललं की ते ऐकल्याच्या नंतर त्या कुंभकर्णाला वाटत होतं जीव देवा का काय. इतकं खालच्या पातळीत बोललो. त्यानं सांगितलं 3.5 कोटी घरं देतो एकदा रावण मन. सांगतो जाऊ द्या. कुंभकर्ण काय म्हणला त्या वानराला? 3.5 कोटी घरं सोन्याचे देतो फक्त एकदाच रावण मन. ते म्हणला खरं सांगू का? यायम नैसर्गिक स्थित क्रियानाम शंका भयत लघुस्थिते यत साम्य दृष्टिवादायाम यति परभेदान भय व्याप्ती. सांगू का खाली येऊन? मी जर लघु शंका करीत असताना रावण जर पुढे आलं तर त्याच्याकडे तोंड करून लघवी करणं सुद्धा मला पाप वाटतंय. हे 7 कोटी घराच्या मालकाच्या विरोधात बोलले. काय वानर असेल धाडशी कल्पना करा. आणि मी येतो का? म्हणलं नाव घेतो का? मारीन, जीव गेला तरी हरकत नाही, पण म्हणला नाही येणार. दाबला असं कर 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 दाबलं. जितक्या रक्ताच्या चिळकंड्या अंगावर तोंडावर आल्या ना, त्या रक्ताच्या थेंबा थेंबातून राम राम येत होता. काय गुण गात असेल? रक्ताच्या थेंबा थेंबातून विटेवरच्या मालकाचं गुण गात होतं. राग आला कुंभकर्णाला. हराम असाचा कातड्याचा असा चुरगाळा केला आणि फेकून दिला. मूर्ख म्हणे, कुठं ऐकायला तयार नाही. गंधमादन मृत्यू पावला त्या दिवशी एकाही वानराने पाला खाल्ला नाही. याला म्हणतात आपल्याचं दुःख. आपल्याचं दुःख.
जागच्या जाग्यावर वानर पडलेली आहेत. ती रात्र प्रभू रामचंद्राला सुद्धा दुःखाची होती. आपल्या पक्षातला धर्माची ध्वज घेणारा आज मृत्यू पावलाय. लक्ष्मणजीनं वारं घातलेलं प्रभूला झोप लागली. गुणगाई नावडी सांगतोय झोप लागली. बरोबर झोप लागल्याच्या नंतर 10-5 मिनिटाला प्रभू जागे व्हायचे. काय झालं प्रभू? काय नाही रे, इथं आवाज येतोय, झोपा पुन्हा. 10-5 मिनिटाला झोपले की पुन्हा प्रभू उठायचे. आवाज येतोय. कोण भजन करीत होतं माहितीये? गंधमादन नावाचं वानर. मारुतीरायला बोलून घेतलं लक्ष्मणजीने. हनुमंता, मालक आज झोपत नाहीत. मारुतीराय जवळ आले. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. प्रणाम केला. प्रभू, रावणाची भीती वाटायली का? नाही, भीती वाटत नाही रावणाची. मग झोप का येत नाही? दशकी कशाची, चिंता कशाची, कशा करता आरबळायले? एक सांगू का हनुमंता, माझ्या जीवनातला रात्रीच्या वेळेला घडलेला प्रसंग जीवनातला हा पहिला आहे. मी झोपी गेल्याच्या नंतर माझ्या हृदयावर राम नावाचा आवाज आदळतोय आणि तो अंतःकरणापासून निघणारा आवाज माझ्या हृदयावर आदळते. कोण असेल? मारुतीराय बुद्धिमतान वरिष्ठम. मारुतीरायने विचार केला आणि सुग्रीवांना यांना त्यांना विचारलं, का रे गंधमादन मृत्यू पावला हे माहीत झालंय, प्रेत सापडलं का? काय सापडल म्हणे हनुमंता, कुंभकर्णाने चुरा केला रे त्याचा, आणि कोणीकडे फेकलं लक्षात नाही. सागराकडे फेकला असेल तर समुद्रात विलीन झाला असेल. मारुतीरायने सांगितलं, गप्पा हाणू नका, प्रेत सापडलं पाहिजे. हे सगळी 6 माणसं जागे. एकटे मारुतीराय फिरतात. मारुतीराय दळाच्या बाजूला फिरत असताना थोडे बाजूला गेले. त्याच बाजूला त्याच्या हाडामासाचा त्वचेचा गोळा पडला होता. मारुतीराय चालत असताना साजूक चांदण्याचा प्रकाश होता आणि त्या प्रकाशात मारुतीरायच्या पायावर तो गोळा आदळला. वाकून पाहिलं तर हाडामासाचा गोळा होता. हाडामासाचा एवढा एवढा गोळा होता. हुंजळीत घेतला. कोण? मी गंधमादन आहे. हृदयाशी लावला. बाळा, कुंभकर्णाने तुझ्या शरीराचा चुरा केला रे, तरी तुझ्या त्वचेतून, तुझ्या अस्थितून, तुझ्या मांसाच्या तुकड्यातून राम नावाचा ध्वनी तू गुणगातोस. जी पवन सुता, एकदा त्याचे पाय दाखव. हाडामासाचा गोळा घेऊन शिबिरात आले रावटीत. विटेवरच्या मालकाला दाखिलं, मालक तुमची झोप हे मोडीत होत, हे मोडीत होत झोप. लक्ष्मणाने विचार केला, हाडामासाचा गोळा आहे. ह्या मोठ्या रोडून एखादी मांजर यावा, बारीकस कुत्र यावा, बारीकस डुक्कर यावा, बारीकसा रानटी पशु यावा आणि त्याच्या अंगावून एखादा असं टायर जावा, कसलं दिसतंय ते भाग. तसं गंधमादनाचं असं शरीर, असं एवढा एवढा गोळा होता. तो छिन्न बिछिन्न झालेला गोळा. लक्ष्मणजीला वाटलं हनुमंताला कळत नाही देवाच्या हातात काय द्यावं. प्रभू, मारुतीरायने सांगितलं, लहाने मालक शांत बसा. आणि प्रभू रामचंद्राच्या वंजळीत तो गोळा दिलाय. देवा हे तुमची झोप मोडते. अरे हाडामासाचा गोळा आहे रे, मेलेल्या व्यक्तीचं मांस आहे, मांस आहे. मेलेल्या व्यक्तीची हाडे चुरा झालेले, मेलेल्या व्यक्तीची त्वचा आहे कातड, हे काय माझी झोप मोडील? प्रभू थोडासा हात कानाजवळ नेता का? आणि प्रभू रामचंद्राने तो हात कानाजवळ नेल्याच्या नंतर त्या हाडा मासाच्या पुंजातून श्रीराम जय राम जय जय राम हा आवाज येत होता. कोण आहे? हे गंधमादन नावाच्या वानराचं शरीर आहे. हृदयाशी धरलं. ब्राह्मी मुहूर्त सुरू झालं. पहाटेच 3:43 झाले. ब्राह्मी मुहूर्ताला सुरुवात झाली. जगाच्या मालकानं हृदयाला चिटकलेला पिंड पुढं केला आणि पूर्वेकडे बघून डोळ्यातल्या पाण्यानं तो पिंड धुतला. डोळ्यातल्या पाण्यानं अभिषेक केला. विभीषण बाजूला होता आणि विभीषणाला सांगितलं, विभीषणा, रावण मारल्याच्या नंतर तुला लंकेचा राजा करणारे हे मी तुला देऊन टाकले. मला सुतळीचा तोडा नकोय, पण आज एक भीक मागतोय, माझ्या गंधमादनाची समाधी सोन्याची कर. गंधमादनाची समाधी सोन्याची कर. आणि ब्राह्मी मुहूर्तावर गंधमादनाला
अंत्यविधी झाला, ती जागा आरक्षित केली, तिथे दगड रवला, रावण मारल्या गेला, 65 क्विंटल सोन्याची समाधी केली आणि विभीषणानं नियम केला, मी गंधमादनाचं श्राद्ध करील. सज्जनांनो, पुराण ऐका, रामायणात शोधू नका हा पुरावा, दुसऱ्या पुराणात बघा. तुम्ही रामायण पाहिल्यावर पुन्हा म्हणताल गिरगावचा बाळू काही सांगतो सटाके. त्याच्यामुळे आताच सांगायलो, नंतर काड्या करण्यापेक्षा आताच तुम्हाला पुरावा सांगतो. हा रामायणात सापडायचा नाही, एका पुराणाचा दिलासा आहे. 1 वर्ष गंधमादनाचं श्राद्ध न केल्यामुळं लंकेत आवर्षण पडलं होतं. थेंबभर पाऊस पडला नाही 12 महिन्यात, थेंबभर. आणि मग मालकाला संदेश दिला, पाऊस का पडतोय? तर मग एका धन्वंतरी नावाच्या वैद्यानं सूचित केलं. विश्वकर्मा नावाची व्यक्ती आणि धन्वंतरी एकत्रित आले आणि विभीषण चिरंजीव होते, त्यांना सांगितलं, राजा गंधमादनाचं श्राद्ध विसरलास. दृष्टांत संपला. राजे हो, पशुच्या योनीतला वानर, 65 क्विंटल सोन्याची समाधी भारतात कोणाचीच नाही. भारत देशामध्ये 65 क्विंटल सोन्याची समाधी कोण्याच श्रीमंताची नाही, कोण्याच श्रीमंताची नाही. अद्याप नाही, कोण्या माणसाची नाही. पण त्या काळामध्ये 65 क्विंटल सुवर्णाची समाधी गंधमादन नावाच्या वानराची होती. तुकोबाराय बाहू हलवून विचारतात, देवा अरे वानर आहे, ते वानर आहे, रानातले पाला खाणार वानर आहे, त्याची सुवर्णाची समाधी. अरे ज्यांनी 500 एकर जमिनी पोरायला कमिल्या, त्याचे कट्टे बापाचे श्राद्ध घालत नाही. 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव विभीषण, लंकेचा राजा, भजनानंदी, त्याच्या भजनानं त्याचं घर जळत नाही. एवढी मोठी ताकद ज्याच्यात आहे, एक वारकरी एका वानराचं श्राद्ध घालतोय. ताकद कशाची? विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले आणि तुकोबारायला सांगितलं, तुकोबारा त्या वानरा इतकं गुण माझं कोणीच गायलं नाही. मग जे वानर तुमचं गुण गाते त्याला इतकं उंच टोकाला नेतात, ही गुण गाणाराची ताकद आहे. मला तरी दुसरं देतात कशाला, म्हणून दुसऱ्या कडव्यात गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण क्या बात है? गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, हो